नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बीदर कर्नाटका हुमनाबाद तालुका जामनगर गाव श्री अभिमन्यू निरगुडे सर 2018-19 मध्ये कृषीरत्न पुरस्कार प्राप्त। तर कर्नाटकामध्ये जवळपास त्यांचं इथं 40 ते 50 एकर क्षेत्र या ठिकाणी आहे। आणखी पण थोडं बाजूला एक 10, 15, 20 एकर क्षेत्र आहे। इकडं पूर्ण बागायती आता सध्या काकडी लावली आहे, तिकडं त्या साईडला दोडका लावला आहे। आता आपल्या कंपनीचं म्हणजे आता खरबूज पण लागवड चालू आहे त्यांची, त्या तिथं टरबूज पण लावलं आहे। तर जवळपास या पूर्ण क्षेत्राला जीवामृत हे कशा प्रकारे वापरतात थोडं शेतकऱ्यांना आपण दाखवू। त्यांनी स्वतःचं काहीतरी डोकं लावून इथं काहीतरी व्यवस्थितरित्या जीवामृत तयार केलं आहे, याचं पूर्ण सिस्टम। तर नमस्कार निरगुडे साहेब। नमस्कार। आपण हे जे तयार केलं आमच्या शेतकऱ्यांना थोडं माहिती द्यावी याच्याबद्दल आणि याचे फायदे काय आणि आतापर्यंत तुम्हाला याचा काय रिझल्ट आला आणि तुम्ही हे कसं बनवता, थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना माहिती द्या। साहेब नमस्कार। मी माझं प्रॉपर जामनगर, घाट रोड, तालुका हुमनाबाद, जिल्हा बिदर। मी एक नवीन म्हणजे हे ट्यूब आहे, जीवामृत बनायचं एक ट्यूब आहे। म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय झालं म्हणजे आता 200 लिटर ड्रम घेणं, त्याच्यात जीवामृत बनणं म्हणजे खूप कष्ट आहे, लेबराचा प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे मी थोडक्यात मी गुजरातला गेलो होतो, एक शेतकऱ्याकडे बघितलो की बा हे ट्यूबमध्ये जीवामृत बनवायचं। बरं। मग त्यांच्याकडे घेऊन मी एक याची टाकी आणली मी आणून, आता मी याच्यात कसं बनतं तुम्हाला दाखवतो मी। बरं। आपण आता हे ट्यूब आहे, 5000 लिटरची ट्यूब आहे साहेब, 5000 लिटर। हा ट्यूब आहे। ह्याच्यामध्ये काय म्हणजे हे मी ह्याला ड्रम एक फिक्स केलं ह्याला। म्हणजे तुम्ही हा स्वतः जुगाड तयार केला? स्वतः जुगाड म्हणजे मी बघून केलंय। हे गुजरातमध्ये बघितलो मी, एक शेतकऱ्यापाशी गेलो होतो, तिथं बघून मी हे 200 लिटर टाकी जीवामृत मी तिथनं मागून हे बनवलंय। बरं। हे समजा मी केलं जुगाड्याला। बरं। ह्याच्यामध्ये काय म्हणजे फर्स्ट ह्याच्यामध्ये अगोदर मी काय करतो, 10 लिटर शेण, हे 10 किलो शेण, आपलं गोमूत्र 10 लिटर आणि 2 किलो हरभऱ्याचं पीठ। बरं। आणि हरभऱ्याचं पीठ नंतर तांदूळ पण चालतं, तांदूळ पण चालतंय। बरं। दुसरं गुळ 2 किलो गुळ ह्याच्यात ठेवलंय बघा इथं ऑलरेडी आता। बरं। ह्याच्यामध्ये गुळ पूर्ण मिक्स करता, ह्याच्यामध्ये मिक्स करताय आणि ह्याच्यातली झाडाखाल्लं, कुठल्याही वड्याच्या झाडाखाल्लं माती 2 किलो माती। मग समजा मिश्रण करून फर्स्ट क्लास याला चांगलं हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घ्यायच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पहिला ह्याच्यामध्ये सोडून टाकायचं। बरं। सुरूला म्हणजे हा कॉक ओपन करून ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं सुरू दिवशी। मग ह्याला काय करायचं, किती ड्रम बसतात त्याच्यामध्ये साधारणतः 20 ड्रम बसतात। म्हणजे हे 5000 लिटरची टाकी आहे, 20 ड्रम याच्यामध्ये बसतात। 20 ड्रम बसल्यानंतर ह्याला 25 दिवस काहीच करायचं नाही। 25 दिवस झाले ना समजून घ्या। आता याला 25 दिवस कंप्लीट झाले। तुम्ही याला याच्यामध्ये सोडून 25 दिवस कंप्लीट झाले। 25 झाले, मग 25 दिवस आपण याच्यामध्ये फर्स्ट क्लास याच्यामध्ये बॅक्टेरिया रेडी होतं, जीवामृत। म्हणजे कमीत कमी 25 दिवस बॅक्टेरिया तयार होण्यासाठी लागतात। पहिला फर्स्ट बॅक्टेरिया तयार होण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही रेडी झाल्यानंतर तुम्ही रोज 200 लिटरच्या मध्ये काढू शकता। म्हणजे एकदा बॅक्टेरिया याच्यामध्ये सायकलिंग होत, तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून गुळ वगैरे टाकून पुन्हा तुम्हाला किती तिसऱ्या दिवशी अगर तुम्हाला 400 लिटर लागत असलं तर त्याच्यामध्ये 400 लिटर घालू शकतो, 400 लिटर काढू शकतो। बरं। का बरं सांगू तुम्हाला, याच्यामध्ये सायकलिंग असते, बॅक्टेरिया भरपूर तयार झाले असतात। मग त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यात झाल्यानंतर मग आपण हे पाईप दिले गॅस जाण्यासाठी। याच्यातला पूर्ण हा गॅस बाहेर निघण्यासाठी तुम्ही घरी पण वापरू शकता। अगर घरी वापरता त्याच्यामध्ये मी जुगाड केलं, हे मी खुद। बरं। एक पाण्याची बॉटल घेतलंय, मला होल पाडलंय, त्याला टेका बसून मग ह्याच्यामधनं गॅस बाहेर येते पाण्याला, एक ह्याला होल दिलंय। बरं। का बरं म्हणजे ह्याच्यामधनं काही जायला नको आहे मध्ये। बरं। म्हणजे बॅक्टेरिया कमी नाही, बॅक्टेरिया म्हणजे काही कचरा वगैरे याच्यात गॅस पण बाहेर येतो, पाणी असल्यामुळे मध्ये काही जात नाही। हे जुगाड केलंय, इथनं एक हेर जाण्यासाठी दिलंय, ते गॅस जाण्यासाठी एक टेका याच्यामध्ये बसून घेतलं। मग ते झाल्यानंतर आता आपण बघा, आता हे तयार झालं ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये आता 200 किलो शेण, 200 लिटर गोमूत्र आणि कडधान्य हे समजा मध्ये हटवलं ऑलरेडी। आता एक 20 दिवस झालं समजायला, आणि पाणी पण त्याच्यासोबत असतं, पाणी समजा दिलं ते सांगितलं तुम्हाला 200 पाकीचं पाणी त्याच्यात काय द्यायचं। बरं। मग त्याच्यानंतर आता आपण बघू जीवामृत कसं येते तुम्हाला दाखवतो। आता बघा, हे बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे तुम्ही याला ड्रिप मधून तुम्ही याला डायरेक्ट वापरू शकता। बघा काही नाही, बघा तुम्ही
कुठलंच कथा नाही, काही नाही, एक सुद्धा काय नाही, डायरेक्ट याला ड्रिप मधून देऊ शकतो. हा, हे आता मला असं आहे, आता हे जीवामृतमुळे आपण पुढे आता एवढं खत महाग जात माहिती, एवढे वॉटर सोल्युबलचे रेट वाढले आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला दाखवतो मी, खतांचे रेट दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच्यामुळे काही वाटतंय का तुम्हाला याच्यात कचरा आहे? काहीच कचरा नाही, बिलकुल ड्रिप मधून आरामशीर पाण्यासारखं रेडी झालंय. आपण ह्याच्यामध्ये किती लिटर तुम्हाला पाहिजे रोज सोडू शकता. आपण मोठं भरपूर क्षेत्र आहे समजा, असले 4-5 टाक्या बसल्या तर तुम्हाला 50 एकर शेती होऊ शकते. आणि लय नाही आपल्याकडे बघा, ते जवारी गाई आहेत, म्हणजे गावरानी गाई आहेत. गावरानी गाई आहेत, गावरान गाई बी चालतंय. आपण ते म्हशीचं ते गावरान गाई थोडं चांगलं असतंय. बरं ते वापरला ना तर तुम्हाला आता बघा, ही काकडी पूर्ण जीवामृत, म्हणजे या पूर्ण या जीवामृतवर जी काकडी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा प्लॉट पण बघू शकता. याला एक किलो पण आतापर्यंत वॉटर सोल्युबल फर्टिलायझर दिलेलं नाहीये. आणि हे सेकंड क्रॉप आहे. ह्याच्यामध्ये शिमला मिरची होतं, पावसानं पूर्ण गेलं होतं. आता बघा, एक काकडी आहे, त्याला टोटल जीवामृत बघा. टोटल शेतकरी मित्रांनो, टोटल जीवामृतची काकडी. कोणी म्हणाल का याला सेटिंग बघा, याच्यावर कुठला डिसेस नाही, शुद्ध फक्त जीवामृतवर असणारी ही काकडी आहे. हे बघा, बघा ही काकडी, याची सेटिंग बघा साहेब, याची वाढ बघा. 1 किलो पण याला वॉटर सोल्युबल दिलेलं नाही, टोटल मध्ये नाही. तर आपण हा प्लॉट या जीवामृतचा वापर करून आपण पण असे प्लॉट उभे करू शकता. ज्या शेतकऱ्यांना खरंच वॉटर सोल्युबलचा खर्च कमी करायचा असेल, त्यांनी नक्कीच हे तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. आणखी निरगुडे साहेब, याच्याबद्दल आपण काय सांगणार? 2018-19 मध्ये आपल्याला कृषीरत्न पुरस्कार मिळाला होता. तर त्यावेळेस पण मोदीजींनी आपलं भरभरून कौतुक केलं होतं. तर तुम्ही जे आता हे जे वापरता आहे टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या क्षेत्राला, म्हणजे मग तुमचा एकूण खर्चात तुम्ही भरपूर बचत केली. तर आणखी शेतकऱ्यांना काय मेसेज देणार तुम्ही? आता शेतकऱ्याला पण माहिती झाले का खताचे रेट गगनाला पोहोचले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण जितकं होईल तेवढं कमीत कमी खर्च कमी, उत्पन्न जास्ती करायला पाहिजे. मोदीचं पण तेच, मोदी साहेबचं म्हणणं काय म्हणजे खर्च कमी करा, उत्पादन जास्त वाढवा, खर्च कमी करा. जेव्हापर्यंत आता मी पण केलंय, जे अगोदर केलंय ते आता करायचं शक्य नाही केमिकल करून. बरोबर आहे, त्याचा खर्चही जास्त. आम्ही अगोदर भरपूर खतं घातलंय आणि ते तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष चांगले होऊ शकतात करा. त्याच्या बाद तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही केमिकल केल्यामुळे. तुम्ही ऑर्गॅनिक करत गेलो तर तुम्हाला रिझल्ट हे कंटिन्यू राहील तुम्हाला. बरं, आता ही काकडी रोप लागवड करून किती दिवस झाले? काकडी रोप करून आजच्याला माझ्या 30 दिवस झाला. बघा, हे काकडी रोप लागवड करून 30 दिवस शुद्ध जीवामृत आणि सेकंड मल्चिंग. पहिलं शिमला मिरची यातली काढलेली आहे. तुम्ही बघितलं, जमीन बघितलं तर याच्यात कोण क्रॅप होते असं नव्हतं. पावसामुळे लावल्यामुळे पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण लाल मुरमाड जमीन आणि शुद्ध, याला कुठलंच रासायनिक खत नाही. आणि हे दिल्यामुळे ना जमीन भुसभुशीत होतो साहेब. बरं, याची पांढऱ्या मुळ्यांची संख्या पण बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता. या पांढऱ्या मुळ्या याच्या फक्त जीवामृतमुळे हे शक्य आहे. आपला खर्च कमी करून नक्कीच तुम्ही हे एकदा ट्राय करायला पाहिजे. व्हिडिओमध्ये आम्ही यांचा नंबर पण देणार आहे. तुम्ही डायरेक्ट निरगुडे साहेबांना, कृषीरत्न आहेत निरगुडे साहेब, त्यांना डायरेक्ट फोन करून याच्याबद्दल माहिती विचारू शकता. आणि आमचे FAO पण आहे, पण आम्ही अवेलेबल ठेवलंय शेतकऱ्यासाठी. थोडं आपल्याकडनं किती होते, आम्ही जास्तीत जास्त ताडपत्री मागितले पाहिजे म्हणून आमच्या माणूस तुम्हाला फिट करून देऊ शकते ते. बरं, म्हणजे तुम्ही हे शेतकऱ्यांना देऊ पण शकता. तर निरगुडे साहेब, आपला नंबर एकदा सांगा, शेतकऱ्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल. माझा नंबर 94493835 आणि मी आहे कन्नड भाषिक, मराठी थोडं ठीक आहे ना? बरोबर आहे, मराठी बोलायचं जास्त, म्हणजे कर्नाटकामध्ये तसं तर कन्नडाच बोलल्या जाते, पण मराठी म्हणजे नेमकं त्यांना येतं म्हणून ते मराठीत बोलले. म्हणून मी पण एक व्हिडिओ तयार करून शेतकरी मित्रांनो आपल्यापर्यंत हा मेसेज देत आहे. तर नक्की या फोन नंबरवर आपण कॉल करून एकदा नक्कीच निरगुडे साहेबांना कॉल करून याच्याबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी आणि आपल्या खर्चामध्ये बचत करावी. हा एकमेव असा पर्याय आहे की तुम्हाला रासायनिक शेतीला एकमेव असा पर्याय आहे की तुम्ही याच्यात वाचणार पण आणि तुमचा खर्चही कमी होणार आणि उत्पादनही एकदम एक्सलंट येणार. त्याला खर्च पण जास्त नाही, 12-13 हजार तुमचे बसून जाते पूर्ण. म्हणजे हा ना, तुमचं 50 एकराला जर तुम्ही हे सिस्टम वापरताय तर साधारण 5 एकराचा शेतकरी पण हे सिस्टम वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, एकदा आपण नक्कीच निरगुडे साहेबांना फोन करा. धन्यवाद.